कोणाकडे मागावं काय मागावं हे माणसाला कळलं पाहिजे। बघा आमच्या जीवनात घडलेला एक प्रसंग आहे, आता सांगतेच थोडं। पहिलं मी फक्त भजन करायचे, मी काही कथा कीर्तन वगैरे करत नव्हते। तब्बल 7 वर्ष मी भजनाची सेवा केली। त्यावेळी आमच्याकडे काही 4 व्हीलर नव्हती, खोटं सांगत नाही, 7 वर्ष आम्ही मोटरसायकलचा प्रवास केलाय आणि कधी कोणाकडे ठरवून गेलो नाही, अगदी मनाभावातून आम्ही भजन करायचो। आणि एका गावाला असंच मोटरसायकलवर निघालो, त्या ठिकाणी भजन झालं, रात्रीची वेळ होती आणि तिथून परत गावाकडे निघालो। आता रात्रीच्या जवळपास 12-12:30 वाजलेले असते आणि तिथून येत असताना एक माणूस तिथे शेतामध्ये आलेला होता। नेमकं आमची गाडी समोर आली की त्यानंही आमच्या गाडीच्या पाठीमागे गाडी लावली। आता रात्रीचा वेळ, लेडीज सोबत आहे, जरा भीती वाटते माणसाला। आम्ही जेवढी गाडी फास्ट पळवली तेवढी तो फास्ट पळवायचा, आम्ही थोडी दमानं चालवली की तोही दमानं चालवायचा। तर नेमकं आम्हालाही वाटलं की हा चोर असेल का कोण असेल। इतक्या मध्ये त्याची गाडी होती भारीतली, आमची जरा साधी होती, त्यानं जोरात गाडी पुढे आणली, आमच्या